तर या अपघातानंतर आंबेनळी घाटातील एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ कोसळली तिथे संरक्षित कठड्याऐवजी फक्त मातीचे ढीग आहेत असं दिसतंय। तुटलेले बॅरिकेड्स, नादुरुस्त संरक्षित भिंतींमुळे या प्रवाशांचा जीव गेल्याचं बोललं जातंय आणि इतरही प्रवाशांचा जीव त्यामुळे टांगलेला आहे। रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो आंबेनळी घाट आणि या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळल्याची घटना घडलेली आहे। रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आंबेनळी घाट हा प्रवाशांसाठी सुरक्षित आहे का असा खरं तर प्रश्न निर्माण होतोय। याचं कारण आहे कारण आज जो अपघात झालेला आहे यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय हा अवघड वळण आहे आणि या वळणावरून थेट 1000 फूट खोल दरीत जी आहे ती स्कॉर्पिओ गाडी गेली होती। सातारावरून कोकणात फिरण्यासाठी आलेल्या 8 जणांचा या ठिकाणी आता मृत्यू झालेला आहे। मात्र ज्या ठिकाणावरून ही गाडी गेली त्या ठिकाणावर कोणत्याही पद्धतीचं बॅरिकेडिंग किंवा संरक्षण कठडे नसल्याने ही डायरेक्ट जी आहे ती खोल दरीत गेली आणि त्यामुळे प्रशासन या रस्त्याच्या बाबत किंवा अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या पाहिलं तर ही या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत, मात्र ही बॅरिकेड नादुरुस्त झालेले आहेत। याला दुरुस्त करण्याचा विचार देखील प्रशासन करत नाही आणि त्यामुळे ही अपघाताची मालिका जी आहे ती सातत्याने सुरू आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत आणि बॅरिकेड असणं महत्त्वाचं आहे, मात्र हे नसल्या कारणाने अपघात जे आहेत ते सातत्याने होत आहेत आणि नाहक जीव जो आहे तो प्रवाशांना या ठिकाणी गमवावा लागत आहे। या अपघातानंतर देखील प्रशासन जागा होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की अजून एका अपघाताची वाट प्रशासन पाहणार हेही महत्त्वाचं पाहणं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। 8 तरुणांचा एकदम जीवघेणा असा अपघात झालेला आहे आणि ते 8ही तरुण या अपघातामध्ये खलास झालेत आणि हे निव्वळ हे कठडे आणि संरक्षण भिंती ह्यांचं जे ठेकेदार आहे त्यांनी पण व्यवस्थित काम केलं नाही आणि सर्व तोडून ठेवल्यामुळं हे संपूर्ण अपघात झालेले आहेत आणि प्रशासनाचा पूर्ण दुर्लक्ष आहे। आता पावसाळा येतोय आणि हा संपूर्ण घाट पूर्ण एकदम धोकादायक असा झालेला आहे, तरी प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन हे जे कठडे आहेत, क्रॅशबर आहेत ते दुरुस्त करावे जेणेकरून लोकांचे बळी टळतील। हो, आम्ही ह्या घाटातून बऱ्याच वेळा नेहमी प्रवास करत असतो। त्याच्यामध्ये संरक्षक कठडे नाहीत, जिथं बॅरिकेड्स नाहीत हे स्टीलचे आणि जे आहेत ते पण जुने आहेत। रस्त्याची दुरावस्था आहे, पावसाळा आलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी बघून असं प्रशासन म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करते जाणून। कदाचित जर जिथं अपघात झालाय, जिथं 8 जणांचे प्राण गेले तिथून गाडी खाली, तिथं जर बॅरिकेड्स असते किंवा संरक्षक कठडे असते तर त्या 8 जणांचे प्राण नक्कीच वाचले असते। तर या आंबेनळी घाटामध्ये नेमका अपघात कसा झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याचे काही मुद्दे समजून घेऊयात। साताऱ्याच्या आसगावातील 8 तरुण फिरण्यासाठी कोकणात गेले होते। कोकणातून परत येत असताना मध्यरात्री आंबेनळी घाटामध्ये गाडीवरचं नियंत्रण सुटलं। स्कॉर्पिओ थेट 700 ते 800 फूट दरीत कोसळली। स्कॉर्पिओमधील 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मध्यरात्री 3 वाजल्यापासून प्रशासन रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू केली गेली। सर्व मृतदेह शोधण्यात यश आलेलं आहे, मात्र दरीतून मृतदेह वर आणण्यासाठी काही अडचणी येत आहेत। महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे अशी साधारण 20 ते 25 या वयोगटातल्या या मृतांची नावं आहेत। त्याचबरोबर अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, अनिल शिंगटे, नितीन नायकोंडे अशी सुद्धा या अपघातातल्या मृतांची काही नावं आहेत।